नमस्कार मित्रांनो. पँक्रेटायटिस शत्रूलाही होऊ नये असा आजार म्हणजे पँक्रेटायटिस. पँक्रेटायटिस होण्याची मुख्य कारणं कुठली? मी जसं परवा दिवशीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मुख्य कारण अल्कोहोल, त्याच्यानंतर गॉलस्टोन्स म्हणजे पित्ताशयामध्ये खडे होणं, आणि काही लोकांना हे दोन्ही नसताना पण पँक्रेटायटिस होतं कमी वयामध्ये. तर त्यांना जेनेटिक रिझन आहे. ज्यांना जेनेटिक रिझन आहेत, ज्यांच्यामध्ये जीन्स ॲबनॉर्मल आहेत, त्यांच्यासाठी खरंच आतून मनातून वाईट वाटतं, कीव येते की ह्याच्या नशिबाला हा आजार का आला. कित्येक यंग पेशंट आहेत माझ्याकडे की ज्यांना कुठलंही व्यसन नाही आहे, कुठलाही स्टोन नाही आहे, पण तरी पण पँक्रेटायटिस, क्रॉनिक पँक्रेटायटिसच्या आजाराला ते झुंज देत आहेत. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, पेन मॅनेजमेंट, रिकरंट ॲडमिशन्स, म्हणजे अतिशय त्रास देणारा हा आजार. पण काय गोष्टी केल्या पाहिजेत की ज्याच्यानी आपण जेनेटिक नसेल तर बाकी आपण ओढवून घेणार नाहीत हा आजार, ह्याच्यासाठी काय करायला लागेल? याच्यासाठी मला एक केस आठवते. एक दुसरं कारण जे आहे, मी जसं म्हटलं गॉलस्टोन. एक यंग मुलगी होती, तिला गॉलस्टोन होते आणि शी वॉज प्रोन, की मला दिसत होतं की याच्यामध्ये हिला पुढे चालून पँक्रेटायटिस होऊ शकतो, कारण तो स्टोन पित्ताशयातनं निघून पँक्रेटिक डक्टमध्ये जाऊन अडकतो आणि पँक्रेटायटिस करतो, मग खूप त्रास देतो. सो जेव्हा केव्हा गॉलस्टोन डिटेक्ट होतात आणि बाकी गोष्टी तुमच्या पँक्रेटायटिसकडे जाऊ शकतात असं आपल्याला वाटतंय, तर अशा केसेसमध्ये आपण MRCP म्हणजे की MRI करून घेतो आणि त्यानंतर पित्ताशयाच्या खड्याचं ऑपरेशन लवकरात लवकर करून घ्या असं सांगतो. कारण एकदा पँक्रेटायटिस झाला की मग ते सगळंच बिघडून जातं, मग ऑपरेशनही अवघड आहे. मी जर सांगितलं त्या मुलीला आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मग आयुर्वेदिक, होमिओपॅथिक काय तिने 2 महिने केलं आणि एक दिवस एकदम सिरियस कंडिशनमध्ये पँक्रेटायटिस घेऊन आली. ऑलमोस्ट 1.5 महिना ती हॉस्पिटलमध्ये होती. पँक्रेटायटिस सेटल करावा लागला. तो सेटल झाल्यानंतर ऑपरेशन तर करावंच लागलं. ERCP करायला लागली. म्हणजे जो आजार सिंपल प्रोसिजरमध्ये बरा होऊ शकत होता, त्यासाठी खूप जास्त त्रास सहन करावा लागला आणि खूप जास्त पैसा खर्च करावा लागला. माझं नेहमी म्हणणं असतं कुठल्याही पेशंटला, की तुम्ही जर एखादा आजाराकडे दुर्लक्ष केलं, तर जो आजार कमी त्रासात आणि कमी पैशात बरा होणार असतो, त्याला आपण जास्त त्रास आणि जास्त पैसे देऊन डॉक्टरला आणि दवाखान्याला मोठं करतो. पण प्रत्येकाला ही बाब पचेलच असं नाही. आता बऱ्याच वेळेला काही लोकांमध्ये गॉलस्टोन आयुष्यभर असतात, पित्ताशयाचे खडे आयुष्यभर असतात, त्यांना कधी पँक्रेटायटिस होत नाही. 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष नशीबवान आहेत ते लोक. कुणाला होईल, कुणाला नाही होणार ह्याच्या बाबतीमध्ये इमिजिएटली सांगणं डिफिकल्ट आहे. पण खूप यंग एजमध्ये जर तुम्हाला गॉलस्टोन्स असतील, तर पुढे भविष्यामध्ये त्याचं रूपांतर पँक्रेटायटिसमध्ये होणं साहजिक आहे. कारण आजकाल आपल्या खाण्यापिण्याच्या हॅबिट्स, फॅटी फूड्स, ह्या सगळ्या गोष्टींमुळं पित्ताशयातनं तो खडा निघून पँक्रियाजमध्ये कधी जाऊन अडकेल, हे डॉक्टर त्याचं भविष्य सांगू शकत नाही. पँक्रेटायटिस ओळखायचा कसा? जे लोक दारू पित आहेत त्यांनी कसं ओळखायचं की मला पँक्रेटायटिस होऊ शकतो? सो ओळखण्यासाठी पँक्रेटायटिसचं एक टिपिकल सिम्पटम आहे की पोटामध्ये दुखतं वरच्या भागामध्ये, आणि तसंच पाठीमध्ये पण दुखतं आणि इतकं जोरात दुखतं आणि उलट्या व्हायला लागतात की पोटात पाण्याचा थेंब पण जाणं शक्य होत नाही. हे झालं की डोक्यात पाल चुकचुकली पाहिजे जे लोक दारू पितात खूप जास्त, की मला पँक्रेटायटिस झालाय का, मी एकदा चेक केलं पाहिजे. काही लोकांना 2 वर्ष 3 वर्ष दारू पिऊन पण पँक्रेटायटिस होतो. काही लोकांना 70-80 वर्ष पर्यंत दारू पिऊन पण काहीच होत नाही, त्यांना पँक्रेटायटिस होत नाही, लिव्हर खराब होत नाही. देवानेच त्यांना काहीतरी एक वरदान दिलं असं समजायचं आणि त्या लोकांना आदर्श नाही ठेवायचं, कारण प्रत्येकाला तसं लिव्हर आणि तसा पँक्रियास देवाने दिलेला नाहीये. मॅक्सिमम लोक जे हॉस्पिटलमध्ये बेड भरतायत ते हे पँक्रेटायटिस आणि लिव्हर डिसीजवाले आहेत. सो दारू पिऊन आपण फक्त बारचं बिल नाही भरत आहे, आपण दवाखाने पण मोठे करतोय, आपण डॉक्टरची बिलं वाढवतोय. सो प्रत्येकाचा हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. त्यामुळे हा सल्ला मी सगळ्यांसाठी देत नाही कधीच. पण प्रत्येकाने आपला आपला स्वतःचा विचार करायचा. प्रत्येकाने स्वतःचा विचार केला तर आपण नक्कीच हॉस्पिटलायझेशनपासून वाचू. ज्या वेळेला हे पोटात दुखणं आणि हे चालू होतं आणि पँक्रेटायटिसचे पेशंट, म्हणजे मला आतापर्यंत जेवढे भेटले, जेवढ्यांना पँक्रेटायटिस होता, अक्यूट पँक्रेटायटिस, आम्ही बरा करून पाठवला, ते परत जाऊन दारूच पिलेत. परत जाऊन त्यांनी त्या पँक्रेटायटिसचा काही विचार केला नाही आणि अति सिरियस होऊन आलेत. मग त्याचं रूपांतर क्रॉनिक पँक्रेटायटिसमध्ये होतं. क्रॉनिक पँक्रेटायटिस झालं तर आयुष्यभराचं दुखणं तुम्ही घेऊन बसता. एकदा नेक्रोटायझिंग पँक्रेटायटिस झाला, पँक्रियासच्या तिथं सुडोसिस्ट म्हणजे फुगा तयार होतो, त्यात सगळी घाण जमा होते आणि ती घाण जर फुटून पोटामध्ये पसरली तर मृत्यू होऊ शकतो. मग ती घाण ड्रेन करण्यासाठी पण काही पर्याय असतात, पण मी जसं म्हटलं की त्या लेवलपर्यंत जायला नको, त्या लेवलपर्यंत जाऊ नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामुळं कृपा करून स्वतःची काळजी घ्या की आपल्याला, कारण पँक्रेटायटिसचा पेशंट दवाखान्याच्या बेडवरनं महिनाभर हलत नाही आणि पेन इतकं असतं की त्याला वाटतं अरे 10 दिवस झाला हा डॉक्टर ट्रीट करतोय, 10 दिवस झाले इतकी औषधं देतोय, माझं दुखणं का थांबत नाही. बऱ्याच वेळेला असे पेशंट डॉक्टर बदलतात आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना हेच ऐकायला मिळतं की ह्याचा इलाज हाच आहे. मग डॉक्टर बदलण्यापेक्षा आपल्या सवयी बदलणं फार गरजेचं आहे.
पेन मॅनेजमेंटसाठी ओपॉइड्स द्यायला लागतात, कारण साध्या ॲनाल्जेसिक्सनी ह्यांचं पेन थांबत नाही. उपाशी राहायला लागतं. नाकातून डायरेक्ट जेजुनमपर्यंतची ट्यूब काही लोकांना टाकायला लागते, कारण काही लोकांना एक घास पण पचत नाही. महिना जेवण दिलं तरी पण त्यांना एक घास 2 घास गेले तरी पोटात खूप दुखायला लागतं. मग अशा केसेसमध्ये न्यूट्रिशनसाठी सलाईनमधनं आपल्याला न्यूट्रिशन द्यायला लागतं. काही लोकांना मी जसं सांगितलं की नेझोजेज्युनल ट्यूब टाकायला लागते. हे सगळे ट्रीटमेंटचे जे ऑप्शन्स आहेत ते खूप काही रिलीफ देत नाही, कारण ट्रीटमेंटला पेशंट वैतागतो की किती दिवस मी गोळ्या खाऊ, माझं पोट दुखतंच आहे. पण ह्याला पर्याय नाही मित्रांनो. आणि ज्यांनी हा आजार स्वतःहून ओढून घेतला आहे ते धन्य आहेत. त्यामुळे कृपा करा आणि ह्या आजारापासून थोडंसं वाचण्याचाच प्रयत्न करा. थँक्यू.